महाराष्ट्र मित्रांनो, आपलं महाराष्ट्र हे भारतातल्या सर्वात सुंदर आणि सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक राज्य आहे. आणि याच महाराष्ट्रात असे पण काही लोक आहेत ज्यांची संपत्ती ही कोट्याब्जावधीमध्ये आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रात 2025 मध्ये सर्वात श्रीमंत 7 व्यक्ती कोण आहेत आणि ते कुठे राहतात आणि ते काय करतात. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 7 वरती आहे चंदू रहेजा. मित्रांनो, चंदू रहेजा यांचा जन्म 1941 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. यांचा महाराष्ट्राच्या सर्वात श्रीमंत यादीमध्ये 7वा क्रमांक लागतो. ते एक खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. चंदू रहेजा हे एक के रहेजा कोपर चे सदस्य आहेत. त्यांचे असे अनेक बिझनेस उद्योग आहेत, जसे की मॉल्स, हॉटेल्स, IT पार्क, शॉपिंग मॉल असे बरेच बिझनेस आहेत. आणि यामुळेच त्यांची संपत्ती ही 16,000 करोड रुपये एवढी आहे. तर नंबर 6 वर आहे आदी गोदरेज. आदी गोदरेज हे गोदरेज समूहाचे अध्यक्ष आहेत. यांचा जन्म 3 एप्रिल 1942 रोजी मुंबईमध्ये झाला होता. हे सुद्धा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. ते महाराष्ट्राचे 6व्या नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ही 2024 मध्ये भारताच्या 100 सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत 21वा क्रमांक लागत होता. आणि यावर्षी 2025 मध्ये ते महाराष्ट्राचे 6व्या नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत, कारण त्यांची संपत्ती 30,000 करोड रुपये एवढी आहे. तर नंबर 5 वर आहे जमशेद गोदरेज. मित्रांनो, जमशेद गोदरेज हे एक खूप मोठे सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि उद्योजक आहेत. यांचा जन्म 1949 मध्ये मुंबई, महाराष्ट्रामध्ये झाला होता. ते गोदरेज समूहाचे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत आणि गोदरेज अँड बॉयजचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांची संपत्ती 30,000 करोड रुपये एवढी आहे आणि नंबर 5 चे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर नंबर 4 वर आहे मंगल प्रभात लोढा. मित्रांनो, हे मंगल प्रभात हे महाराष्ट्रातले उद्योगपतीचे अगोदर राजकारणी म्हणून सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 मध्ये जोधपूर, राजस्थानमध्ये झाला होता, पण ते आता मुंबईमध्येच राहतात. ते मॅकोटेक डेव्हलपर्स संस्थापक सुद्धा आहेत. ते 2024 मध्ये भारताच्या सर्वात श्रीमंतच्या यादीत 14व्या नंबरला होते आणि 2025 मध्ये ते महाराष्ट्राच्या टॉप 4 मध्ये आहेत. आणि त्यांची संपत्ती ही 1.1 लाख करोड रुपये एवढी आहे. तर नंबर 3 वरती आहे सायरस पुनावाला. मित्रांनो, सायरस पुनावालाला कोण ओळखत नाही. ते जगातील सगळ्यात जास्त लस उत्पादक आहेत आणि ते सायरस पुनावाला ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत. यांचा जन्म 1941 मध्ये पुणे, महाराष्ट्रामध्ये झाला होता. ते एक खूप मोठे बिझनेसमॅन सुद्धा आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात कोविशिल्ड ही लस तयार केली होती आणि ती भारतात खूप वापरली गेली होती. सायरस पुनावाला यांची संपत्ती 2025 नुसार 1.8 लाख करोड रुपये एवढी झाली आहे आणि ते महाराष्ट्राचे नंबर 3 चे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर नंबर 2 वरती आहे उदय कोटक. उदय कोटक हे महाराष्ट्राचे 2ऱ्या नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते भारतीय अब्जाधीश बँकर आहेत आणि कोटक बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. यांचा जन्म 15 मार्च 1959 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्यांची संपत्ती 2025 मध्ये 1.25 लाख करोड रुपये एवढी झाली आहे. तर नंबर 1 वरती आहे मुकेश अंबानी. मित्रांनो, भारताचे नंबर 1 चे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि महाराष्ट्राचे सुद्धा नंबर 1 चे सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानी आहेत. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आहेत, हे तर तुम्हाला माहीतच असेल. यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये झाला होता. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत आणि जगातील 13 नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 2025 नुसार 7.5 लाख करोड रुपये एवढी आहे. तर तुम्हाला काय वाटते या लोकांबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटत असतात. तर भेटूया असेच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.